नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी WH क्वेश्चन हू कोण या शब्दापासून आज आपण वाक्य बनवणार आहोत. म्हणजे हू या शब्दापासूनचे पूर्ण वाक्य आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. हू पासूनचे पूर्ण वाक्य आपणाला इंग्लिशमध्ये कशा पद्धतीने बोलायचे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मनातील इंग्लिशमध्ये प्रश्न विचारण्याची भीती निघून जाईल व तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला पूर्ण समजेल. आपण कोण आहात हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये विचारायचा आहे. तर या पद्धतीने विचारायचा आहे. हू आर यू म्हणजे आपण कोण आहात. हू आर यू या पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. हा जो वेळ दिलेला आहे तुम्हाला लिहून घेण्यासाठी दिलेला आहे, त्यामुळे पूर्ण वाक्य लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलायला सोपे जाईल. मला प्रेम कोण करेल हे वाक्य आहे. हू विल लव्ह मी या पद्धतीने इंग्लिशमध्ये बोलायचे आहे. आपल्या चॅनलवर WH क्वेश्चन पूर्ण व्हिडिओ आहेत, ते तुम्ही चॅनलवर नक्की पहा. मिठाई कोण वाटेल. हू विल डिस्ट्रीब्यूट द स्वीट. तुमच्या मनातील इंग्लिश बोलण्याची भीती हा व्हिडिओ पाहून नक्की दूर होईल. येथे कोण येते. येथे कोण येते हा प्रश्न आपल्याला इंग्लिशमध्ये कोणत्या पद्धतीने बोलायचा. हू कम्स हिअर. किती सोपी पद्धत आहे पहा. हा प्रश्न किती सोपा आहे. किंवा आपल्याला कोणताही प्रश्न विचारायचा असेल तर त्याचे इंग्लिशमध्ये आपण कशा पद्धतीने बोलू शकतो, ही खूप सोपी पद्धत आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. तुमच्या शिक्षणाचा खर्च कोण करतो. हा प्रश्न सहज कोणीही विचारू शकतो. तुमच्या शिक्षणाचा खर्च कोण करतो. तुम्हाला हा प्रश्न जर कोणाला विचारायचा असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये हा प्रश्न कसा विचाराल, तर हू पेज फॉर यू स्टडीज. हू पेज फॉर यू स्टडीज या पद्धतीने विचारायचं आहे. ह्या घराचे मालक कोण आहेत. प्रत्येकाला आपण हा प्रश्न विचारतो, पण इंग्लिशमध्ये कसा विचारायचा. हू इज द ओनर ऑफ दिस हाऊस. इंग्लिशमध्ये हा असा प्रश्न विचारायचा आहे. तेथे कोण जाते. तेथे कोण जाते. हू गोज देअर. हू गोज देअर. एस एस भाग्यश्री चॅनलवर तुम्हाला प्रत्येक WH क्वेश्चन्स मिळून जातील. दरवाजात कोण आहे. हू इज ॲट द डोअर. विद्यार्थ्यांनाच नाही तर हा अशा प्रत्येक महिलांसाठी आहे ज्यांना इंग्लिश बोलता येत नाही. हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे व तुमची भीतीही नक्की निघून जाईल. हे गीत कोणी गायले आहे. हू हॅज सं धिस सॉन्ग. हे अशा पद्धतीने आपल्याला इंग्लिश बोलणे खूप सोपे होऊन जाते.
ही खोली कोणी स्वच्छ केली? हे इंग्लिशमध्ये हू हॅज क्लीन धिस रूम? बाजारात कोण जाईल? हे वाक्य आहे, म्हणजे हा प्रश्न आहे. हा प्रश्न इंग्लिशमध्ये कसा विचाराल? हू विल गो टू द मार्केट? म्हणजे बाजारात कोण जाईल? हू विल गो टू द मार्केट? असं आपण सहज इंग्लिश बोलू शकतो. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड सबस्क्राईब माय चॅनल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन. विद्यार्थी मित्रांनो, बाय बाय.